व्यसनमुक्त भारत झालाच पाहिजे। शराब पीना छोड़ दो, अपना जीवन मोड़ दो, नशे से दोस्ती, जीवन से मुक्ति, हम सबका है यही सपना, नशा मुक्त हो देश अपना, अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमामधून व्यसनाधीनतेच्या विळख्यामध्ये अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखवण्यासाठी महाविद्यालयीन तरुणाईनं पुढाकार घेतला। व्यसनमुक्त भारताकरता दारू सोडा, दूध प्या असा संदेश देत तरुणाईसोबत शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील दूध वाटप केलंय। सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाच्या खालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे पल यांच्या संयुक्त विद्यमानं दारू सोडा दूध घ्या अभियान राबवण्यात आलं आहे। यावेळी आमदार भीमराव तापकीर, सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तसेच राहुल यादव, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत तसेच माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ पासलकर, भूपेंद्र मोरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर आदी या ठिकाणी उपस्थित होते। 30 डिसेंबर या दिवशी जाधवर इन्स्टिट्यूट कॉलेजचे संस्थापक सुधाकरजी जाधवर सर, त्यांचे चिरंजीव शार्दुल जाधवर सर व सिंहगड पोलीस स्टेशनच्या वतीने खरं तर या ठिकाणी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी घेण्यात येत असतो, तो म्हणजे दारू सोडा आणि दूध प्या। गेली 10 वर्ष या ठिकाणी या शैक्षणिक संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येत असतो। त्यामध्ये सिंहगड पोलीस स्टेशनचा सहभाग असतो आणि या सहभाग असल्यामुळे हा कार्यक्रम होत असताना आपण पाहतो की आजची जी तरुण पिढी आहे, जी युवा पिढी आपण समजतो, ही या ठिकाणी दिवसेंदिवस व्यसनाकडे त्या ठिकाणी वळत चाललेले आहे। चांगले विचार माणसाच्या तरुणांच्या मनामध्ये असावेत यासाठी खरं तर हा एक चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मागच्या 10 वर्षापासून दारू सोडा दूध प्या अभियान सातत्यानं त्या ठिकाणी घेण्यात येत आहे। आजच्या जर आपण भारताचा विचार केला तर 140 कोटीच्या जनसंख्येमध्ये जवळजवळ 65 ते 70 कोटी युवक वय वर्ष 25 ते वय वर्ष 40 पर्यंतचे त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत घडावा याच हेतूनं या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी आमच्या वडिलांनी शिक्षण महर्षी शिक्षण तज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांनी केलेली होती। बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हे कणकण करी बांधिले जन सेवे जीवन दिदरे, राष्ट्रार्थ प्राण हे उरले। आणि त्याच्यामुळे भारत हा बलवान आणि बलशाली व्हावा याच आशेनं आणि अपेक्षेनं हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतोय। मी एक वकील या नात्यानं एक गोष्ट अत्यंत बारकाईनं पाहू शकतो की समाजामध्ये दारूमुळे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कुटुंब उद्ध्वस्त झालेले आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आणि दारूचा सगळ्यात जास्त जर त्रास कोणाला होत असेल तर तो एका महिलेला, आईला, बायकोला, बहिणीला सगळ्यात जास्त त्रास हा स्त्री शक्तीला त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून आज मला सांगताना आनंद वाटतो की नऱ्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 400 पेक्षा जास्त महिलांनी दारू सोडा दूध प्या अभियानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये घेतला। आज संस्थेनं वडगाव ब्रिज, नरे आणि धायरी असा 3 ठिकाणी कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सातत्यानं असाच चालू राहील हीच आशा अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारू सोडा आणि दूध प्या हा कार्यक्रम संस्थेच्या वतीनं गेली 10 वर्ष हा सातत्यानं नियोजनपूर्व सर्व युवकापर्यंत पोहोचेल या पद्धतीनं आम्ही घेत आहोत। आणि मी वैयक्तिकरित्या जर म्हटलं तर मी गेली 25 वर्ष हा कार्यक्रम हा सुरू केलेला होता। नवीन वर्ष येणार आहे असं म्हणून युवक अगोदरच्या दिवशी फार व्यसनाधीनता करतात, मोठमोठे कार्यक्रम लोक घेतात, सगळे व्यसनी लोक एकत्र येतात आणि सगळा गोंधळ असतो। पण अशा पूर्वसंध्येला नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं पाहिजे हा संदेश आम्ही सर्व समाजापर्यंत जावा, युवकापर्यंत जावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि हा सातत्यानं पुढेही केला जात राहील आणि सर्व समाजापर्यंत चांगले संस्कार जावेत, चांगले विचार जावेत, असा मेसेज जावा ही आमची संस्था सातत्यानं काम करत राहील। आज जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या वतीनं आणि सिंहगड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं जे मागील 10 वर्षापासून संयुक्तपणे दारू सोडा आणि दूध प्या हा उपक्रम चालू आहे। सुधाकर जाधवर सर आणि त्यांचे चिरंजीव शार्दुलराव जाधवर
यांना हा अतिशय स्तुत्य उपक्रम केलेला आहे. आज जे समाजासाठी तरुण मुलं जे व्यसनाधीन होत आहेत त्यांना कुठेतरी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. या दृष्टीनं हा उपक्रम खूप स्तुत्य आहे. मी भविष्यात पण त्यांनी असेच उपक्रम घ्यावे व समाजामध्ये तरुणांकडून व्यसनाधीनता नष्ट व्हावी या दृष्टीने प्रयत्न करावे. तसेच मी सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीने जाधवर सर हे गेले 20 ते 25 वर्षापासून दारू सोडा दूध प्या असे अभियान सिंहगड रोड परिसरामध्ये अनेक ठिकाणी करत असतात. दारू सोडा दूध प्या हे अभियान घेत असतात. अशा या अभियानाला भेटण्याचा प्रसंग आला आणि मला खूप जाधवर सर व त्यांचे चिरंजीव शार्दूल जाधवर यांच्याबद्दल खूप अभिमान वाटला. 31 तारीख असल्यामुळे दारू सोडा दूध प्या हा उपक्रम जाधवर सर व त्यांच्या परिवाराने घेतला. त्याचबरोबर इथून आज 31 तारीख 2023चा शेवटचा दिवस, चांगला दिवस म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी साजरा केला. सर्व नागरिकांना 2024च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांना या प्रथम नूतन वर्षाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. हा आजचा जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे झालेला हा जो संपूर्ण स्तुत्य उपक्रम आहे ते गेली 25 वर्ष अविरत जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे राबवला जातो आहे. शाळेच्या बाहेरही समाज सुधारवण्याचं शिक्षकाचं खरं काम आहे हे या उपक्रमामधनं हे सिद्ध होतं आणि अशाच प्रकारचे नवनवीन उपक्रम इतर शाळांनी सुद्धा राबवले पाहिजे. आणि व्यसनाधीनतेकडे चाललेली ही जी नवीन पिढी आहे तिला रोखण्यासाठी काही ना काहीतरी लगाम घालण्याचा प्रयत्न प्रशासनाबरोबर शिक्षकांनी आणि शाळांनी सुद्धा नक्कीच केला पाहिजे असं मी यावेळेस सांगतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.